जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीरामा तुझी मुडी गळगळणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभो राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सर्वांना नमस्कार. सर्वांना एकदम जोरात नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या उत्कंठेने उपस्थित आहात ते म्हणजे बंधुतुल्य सन्मित्र ACP अशोक बाबू साहेब. आमची फार जास्त नाही, फक्त 28 वर्षांची मैत्री आहे. व्यासपीठावर उपस्थित आपल्या खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन माझे वर्गमित्र भैयासाहेब आपल्याला आठवत असेल, याच वर्गात आम्ही शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे या वर्गात आल्यापासून मी आता तेवढी साहेबांनाही म्हटलं की भावनिकदृष्ट्या आम्ही चलबिचल होऊन जातो. तुम्हाला असं वाटत असेल आमची वाट पाहण्यात तुमचा बराच वेळ गेला, काय स्वतःला शाणे समजतात, वेळेवर येत नाही वगैरे वगैरे वगैरे. आम्ही पण असंच म्हणायचो. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जी मजा इथं आहे ना ती इथं नाही. इथं सावधानच्या पोझिशन मध्ये बसावं लागतं. आदरणीय भैयासाहेब, व्हाईस चेअरमन आदरणीय CA नीरजभाई अग्रवाल, आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु नीरजभाई हे CAच्या परीक्षेत गोल्ड मेडलिस्ट आहेत. आमचे धडाकेबाज मित्र आपल्या खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक आदरणीय भैयासाहेब योगीजी मुंदळे, मला पुत्रवत असलेले खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक आदरणीय प्रदीपजी अग्रवाल, या महाविद्यालयाचे अतिशय भाग्यवान प्राचार्य, ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं त्याच महाविद्यालयाचं प्राचार्य होण्याचं भाग्य त्यांना लाभलंय. तर थोडंसं भाग्य माझ्याही वाटायला लागलं. मी जीस हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि मी त्याच हायस्कूलचा मुख्याध्यापक झालो. हा जो आनंद असतो, या आनंदाला शब्द नसतात, हा आनंद वर्णन करता येत नाही. ज्यांनी आपल्या अमळी शहरामध्ये फक्त कायदा व्यवस्थाच नाही परंतु एक अशी सामाजिक स्थैर्य त्यांनी लागून दिलेलं आहे आणि त्यांच्या निरोप समारंभाला आता एक 8-10 दिवस बाकी आहेत, असे आमचे सर्वांचे सन्मित्र जे अंमळीच्या कारकिर्दीत कायमस्वरूपी लक्षात जातील असे PI विकासजी जोरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि त्या बंधूंच्या सर्व भगिनी. चुकलं नाही ना बोलताना? मी काय मास्तर माणूस आळा बळा जे काही जमलं ते बोलून टाक. हो, आता तो इतिहास आहे. आदरणीय अशोक बाबू साहेब, त्याचा परिचय ऍक्च्युअली खूप मोठा आहे पण मी फक्त हायलाइट्स या ठिकाणी सांगतो. आपल्या स्क्रीनवर देखील त्यांचं शिक्षण आलेलं आहे. आपण ग्रॅज्युएट होता होता आपली दमछाक होते, पण त्यांचं शिक्षण बघा. आणि विशेष म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन त्यांचं नोकरीला लागण्यापूर्वी झालेलं आहे. बाकी सर्व शिक्षण त्यांनी नोकरीनंतर घेतलेलं आहे. पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास, सुट्टी नाही, वर्किंग आवर्स नाही, काहीच नाही, पर्सनल लाईफ नाही. अशा धकाधकीच्या जीवनामध्ये तुमच्या समोर तो एक आदर्श असा आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर असे लोक कायम डोळ्यासमोर ठेवा. ते BSc झाले नोकरीच्या आधी, नोकरीनंतर LLB झाले, नोकरीनंतर LLM झाले,
नोकरीनंतर MBA त्यांनी HR मध्ये केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी PhD क्रिमिनल सायबर लॉ मध्ये केलेला आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इन डिजिटल सायबर फॉरेन्सिक लॉ हा अत्यंत जटिल लॉ आहे, त्याच्यावर देखील त्यांनी ॲडव्हान्स डिप्लोमा केलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं सर लाईव्ह सगळं सुरू आहे आणि आम्ही काही बक्षिसं ठेवले की जे कार्यक्रम सुरू असताना छान असतील त्यांना मी बक्षिसं देणार आहोत. तर ते बक्षीस गुपचूप देणार आहोत, तर ते बाहेर सांगता येईल की काय बक्षीस दिलं ते. त्याच्यामुळे आपण अतिशय शांतपणे हा कार्यक्रम कृपया ऐका. डॉक्टर बाबू जे आहेत ते तज्ञ पोलीस प्रशिक्षक आणि अधिकृत प्राध्यापक देखील आहेत. पोलीस संशोधन केंद्र पुणे येथे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना ते शिकवतात. कायद्याचे काही विषय शिकवण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी उत्कृष्ट कमांडो अधिकारी घडवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. ते स्वतः सर्वोत्कृष्ट इंडोर अधिकारी आहेत, सर्वोत्कृष्ट मैदानी अधिकारी आहेत व सर्वोत्कृष्ट फायरर म्हणजे हे आहे. आता त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून तुमच्या लक्षात आलं असेल. अंमली पदार्थ माफियांची आंतरराष्ट्रीय टोळी व संघटित गुन्हेगारी सिंडिकेट पकडण्यासाठी त्यांना सुमारे 300 पेक्षा अधिक बक्षिसे मिळालेली आहेत. परमेश्वर येथील दरोड्यातील दरोडेखोराला जेरबंद केल्याबद्दल त्यांना राज्याचा सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून 2008 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आदरणीय आबासाहेब R.R. पाटील यांनी गौरवलेलं आहे. अनेक गंभीर आणि खळबळजनक गुन्ह्यांचा त्यांनी शोध लावला आहे. खून, बलात्कार, अपहरण, खंडणी, दरोडा, HBT संदर्भात अनेक खुंखार गुन्हेगारांना त्यांनी जेरबंद केलेलं आहे. सायबर क्राईम, सायबर स्पेस, सायबर सिक्युरिटी, अपहरण, खंडणी आदींवर त्यांचे 550हून अधिक वेबिनार, सेमिनार आणि प्रेझेंटेशन झालेले आहेत. गेल्या 2 महिन्यात त्यांनी 2,10,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करून सरकार दरबारी जमा केलेली आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी, पोकासो, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, अंमली पदार्थांचा धोका, रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होते या संदर्भातले ते विशेषज्ञ आहेत. त्यातील 50हून अधिक प्रकरणे त्यांनी स्वतः यशस्वीरित्या हाताळलेली आहेत. एका जिवंत वाघाला त्यांनी सुरक्षितपणे पकडलं आहे. जिवंत वाघाला कसे पकडावे, जिवंत वाघाला कसे पकडावे यावर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली आहे. सर आम्हाला उंदीर पकडता पकडता प्रॉब्लेम थोडस त्याचा एक 5 मिनिटात खुलासा करायला जे मला मी उंदीर पकडू शकू. त्यांना व्यायाम काल रात्री ते 2:30 वाजता आले आणि सकाळी ते जिम मध्ये होते. वय वर्ष फक्त 58 आहे. सर सॉरी तुमचं वय सांगितलं. त्यांना व्यायाम, वाचन, गायन, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि समाजातील सामान्य गरीब व पिचलेल्या लोकांना सेवा देण्याचा छंद आहे. ते संगीत विशारदाच्या 4 परीक्षा उत्तीर्ण आहेत. गुन्हेगारांना वाजवण्यामध्ये ते माहीर आहेत, म्हणजे त्यासाठीच ते ख्यातनाम आहेत. तर मला एक सांगा की गुन्हेगारांना वाजवताना जास्त आनंद मिळतो की म्युझिक वाजवताना जास्त आनंद मिळतो? आपण त्याचाही खुलासा कराल. आदरणीय सरांच्या परिचयाचे मी हायलाइट सांगितले. सर जनरली इंग्रजीतून बोलतात, पण मी त्यांना सांगितलंय की आमचे जे विद्यार्थी आहेत ते एक इंग्रजी चित्रपट पाहतात किंवा अमेरिकन चित्रपट पाहतात आणि सरांचं इंग्रजी जे आहे ते इंडियन आहे, ते आपल्याला मॅच होणार नाही. म्हणून त्यांना म्हटलं सर आपण मराठीतून बोला म्हणजे तुमच्यासाठी बरं होईल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तर इंग्रजी आम्ही सरांना विनंती करतो आणि सरांना सांगतो की सर आम्हाला सगळ्यात आवडतं ते गाणं आहे श्रीवल्ली, की ज्याच्यावर आपण त्याची सुरुवात करून आपण पुढे जावं. धन्यवाद. आपल्या अतिशय नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमन, प्राचार्य, प्राध्यापक, सर्व डिग्निटरीज, फंडायस, माझे अतिशय जवळचे आणि प्रिय मित्र आणि ज्यांच्या कर्तृत्वाचे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही साक्षीदार आहात असे डॉक्टर श्री दिगंबर माले साहेब, आपण सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला खूप आनंद होतोय आज की मी अशा ठिकाणी येऊन बोलतोय
जिथून माझ्या व्यावसायिक जीवनाची मी सुरुवात केलेली आहे. Never ever I have thought in my wildest dreams that the place where I have started as a professional PSI, I will be coming here to deliver a lecture before my retirement. And the credit goes to Dr. Mahle sir. Please give a big round of applause. Till now I have delivered not less than 600 webinars, seminars, presentations, lectures, addresses, speeches for not less than 50 international organizations, at least 100 central government officers, some state government officers, IITs, IIMs, medical, engineering, law, arts, commerce, science colleges, NGOs like Rotaries, JCs, Lions, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. पण आपणा लोकेस माही सनी बोलण्याची मजा असना ती आज वाले समजी राहिली. आपला लोकेसना कारण आमचं इंग्लिश सर, आमचं इंग्लिश जे आहे ना ते आधी सांगितलं, ब्रिटिश आणि अमेरिकन नाही नाही. मी ते इंग्रजी याच्यासाठी बोललो की मला नंतर आहे बोलायचं. लोग ये भी बोलते हैं पुलिस से ना तो दोस्ती अच्छी. नाउ यू आंसर मी वन क्वेश्चन. पुलिस की दुश्मनी किससे होनी चाहिए? क्रिमिनल्स, एंटी सोशल एलिमेंट्स, मर्डरर्स, रेपिस्ट, डेकॉइट्स, रॉबर्स, किडनैपर्स, एक्सटॉर्शनिस्ट, माफियाज, नक्सल्स, टेररिस्ट, ऑर्गेनाइज्ड क्राइम सिंडिकेट्स, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. यस और नो? इन लोगों की पुलिस से दुश्मनी होनी चाहिए. आप में से कोई है? कोई है? तो फिर अगर कोई है तो आपकी हमारे साथ दोस्ती कभी नहीं हो सकती. और अगर कोई नहीं है तो आपकी हमारे साथ दोस्ती जरूर हो सकती है. और आज मैं यहाँ पर दिगंबर जी से तो बहुत सालों से दोस्ती चलते आ रही है. मैं आज यहाँ पर आप सभी का दोस्त बनने आए हूँ. क्या आप मेरे साथ दोस्ती करोगे? कौन कौन करेगा? रेज योर हैंड्स. जो जो दोस्ती करेगा हाथ ऊपर करो. आर यू श्योर? आर यू श्योर? ताली बजाओ अपने आप के लिए. अब भाई दोस्ती तो हो गई, मेरी तरफ से तो हो गई, क्योंकि दोस्ती, दुश्मनी, प्यार, जो भी रिश्ता होता है, इट शैल नॉट बी अ वन वे ट्रैफिक. यस और नो? इट शैल बी टू वे ट्रॅफिक. दोन्हीकडून पाहिजे. ये बहुत तारीफ होके फूल बांधे गए. आय एम ओव्हरवेल्ड विथ जॉय. म्हणजे विश्वास बसत नाही एवढं प्रशंसा करण्यात आली. आणि वी आर लिव्हिंग in 21st century, an age of internet, an age of technical and other kind of advancements, an age of social media, an age of appreciations, views, likes, shares, etc 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 etc. yes or no? तो भाई साहब ने मेरी बहुत तारीफ की है और हमारा दोनों का बीच में फिक्सिंग हो गया गाड़ी में. मैं तेरे को अच्छा बोलूंगा? अब मैं उनको क्या अच्छा बोलूं? उनकी अच्छाइयां मेरे से ज्यादा आप जानते हो, है ना? जब मैंने उनको देखा था, he was equally handsome boy, अभी भी बहुत हैंडसम है, और उनका प्रेजेंस ऑफ माइंड और सेंस ऑफ ह्यूमर भी बहुत अच्छा है. खरे की नाही? कारण ते काय म्हटले, बंधूंनो आणि त्याच्या जबरदस्त सेंस ऑफ ह्यूमर आहे. हळूच मला बाजूने कळालं. वो भी बहन थी भाई. ये मेरा वीडियो भाभी जी तक जरूर पहुंचा. बहीण होती पण मामी बहीण होती. बरोबर आहे. तर आमच्यामध्ये कसं आहे की आमच्यामध्ये मामाची मुलगी म्हणजे जवळजवळ म्हणजे तुम्ही पोटाला टिळा वगैरे पण लावायची पद्धत होती. आजी आजोबा आधीच लावायचे. तुला पोरगी झाली
ते या पोराशी लग्न, अरे यार जन्म तर घेऊ द्या. पण आता हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोहोचवा. नेक्स्ट, हा आता व्हॉट इज सायबर क्राईम? When I took charge of first cyber police station of Nagpur, I am first in charge of first police station of Nagpur city, cyber police station. आणि मी अंमळनेर पासून सुरुवात केली. मी महाले सरांना सांगितलं की इथे एक गुन्हेगार होता, तो असा गालावर बसताना मारायचा. Coming to cyber crime, we must understand what is cyber crime. Before that, we must try and understand what is cyber safety. Before that, we must try and understand what is cyber literacy. Now we all are educated. माझ्याकडे एवढ्या डिग्रीज आहेत, या सगळ्या मी नंतर घेतल्या कारण की मला UPSCचा मी अभ्यास करत होतो आणि अभ्यास करता करता मी या डिग्रीज घेतल्या आहेत. मित्रांनो, डिग्रीज घेणं, एज्युकेशन घेणं, ते से दॅट नॉलेज इज पॉवर अँड आयडियाज रूल दी वर्ल्ड. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं असं आपण ऐकत वाचत अनुभवत आलेलो आहोत, खरंय ते. पण नुसतं शिक्षण घेऊन तुम्ही सायबर सेफ होऊ शकत नाही. अभी मैं इसको एक्सपोज करूं क्या? मम्मी से प्यार नहीं किया, डैडी से नहीं किया, भाई से नहीं किया, बहन से नहीं किया, तो नाम नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी है या तेरी जो तू पलकों को झुकाए. घर जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी सिवली मैं नाम तक बर्फी, तेरी झलक शर्फी सिवली बातें करे तो हल्की. भारत माता की जय. वंदे मातरम.